जसं आता रेतीचे दर हे सातत्याने वाढत चाललेले आहेत, म्हणजे आता एवढ्या कमी कालावधीत रेती एवढ्या प्रचंड याच्याने वाढली, त्याच्यामध्ये बांधकामाला फार म्हणजे कॉस्ट त्याची वाढली. दुसरं भंडारा जिल्ह्यांमध्ये रेतीचं जे प्रकरण सुरू आहे, तर याच्यामध्ये मित्रपक्ष म्हणून सरकार तुमच्याकडे मदत घेत नाही का? कारण रेती दंड लावला जातो, मग तो माफ केला जातो, मग नंतर काहीतरी विषय केले जातात, तर हे याच्यावर मित्रपक्ष म्हणून आपल्याला म्हणजे काही याच्यामध्ये आपला जो अनुभव यापूर्वीचा आहे तर आपल्याला म्हणजे विश्वासात घेतलं जात आहे की नाही? कारण ठीक आहे टेंडर मला एकच म्हणायचं आहे, मला पूर्ण रेतीच्या कुठल्या विषयी तुम्ही म्हणजे माहिती मागून राहिले मला नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे की रेतीचा म्हणजे दुर्दैवाने या भंडारा जिल्ह्यामध्ये, आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणा की बाकी नागपूर असेल, आजूबाजूचे आपले जे विदर्भाचे जिल्हे आहे, इथे रेतीचे माफिया ही फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे, शोकांतिक आहे. आणि पोलीस विभागानेसुद्धा, रेव्हेन्यू विभागानेसुद्धा, ट्रान्सपोर्ट विभागानेसुद्धा या सगळ्यांच्या कुठेतरी यामध्ये दुर्लक्ष आहे किंवा कोणाच्या इंटरनल काय हात मिळवणी आहे असं मलाही वाटते. कारण इतक्या रस्ते खराब होत आहेत, इतक्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होतो आहे आणि इतका सरकारच्या रेव्हेन्यूचा लॉस होत आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे मला अतिशय म्हणजे दुःख आहे. आणि याविषयी अनेक वेळा सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही या रेती माफिया कुठेतरी पैशाच्या बळावर हे काम करत आहे असा माझाही स्पष्ट आरोप आहे.